लग्नाचा दिवस आणि ही त्या दिवशीची सकाळ आणि ती गावची सकाळ, त्यात पक्ष्यांचा आवाज आणि त्या सकाळच्या थंड हवेमध्ये आमचा वॉक, खूप भारी वाटतं हे सगळं. आणि त्यासोबत वाटणारी बिबट्याची भीती. झोपेतून मी तोंड सुद्धा नाही धुतलं. पण नाही धुतलं. मला बघू कशी दिसते बघू. एक डोळा कमी उघडलाय. किती वाजले होता? 6:30. ही आहे गावची सकाळ. वाघ कधी येऊ शकतो. इथे आहे वाघ, कधी पण येऊ शकतो. दुसरा वाघ आलाय. गुड मॉर्निंग. ठीक आहे, मागचं ना कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होत पूर्ण, कसं काही काय माहिती, क्लिअर नाही दिसत आहे. सकाळची वाजल्यात 6:30 झालेत ना. आणि सूर्य पहा. ताई आमच्या म्हणतात सनसेटचा व्हिडिओ घ्या. कसला म्हटलात तुम्ही मग? सनराईज. मगाशी काय म्हटलं? सनसेटचा सांगत होते, आज सनराईज. झूम करून पाहूया त्यात कसं दिसतंय. छानच वाटतं. हे माझं सासर जे आहे जुन्नर तालुक्यामध्ये, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी या ठिकाणी आहे. परंतु सध्या इथे बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खूप काळजी घ्यावी लागते. एडिट करूच नका. हा सनसेट आहे. लोकांना सकाळ सकाळ आमची झोप झाली नाही ताईंची. हा सनसेट बघून घ्या तुम्ही. इथून बघ असं वाटतं उभारायला किती जवळ आहे आपलं. पारुशे लोक सगळे. पारुशे नंबर 1, पारुशे नंबर 2, पारुशे नंबर 3. चाललंय बिबट्या पाहायला. आमच्या ताईंना बिबट्या पाहिजे. शोधात अजूनपर्यंत भेटलं नाही. आम्ही लास्ट पिकनिकला लास्ट नाही सर पिकनिकच म्हणते. आम्ही लास्ट टाइम जेव्हा गावाला होतो आम्ही सगळ्यांनी बिबट्या पाहिला होता, तेव्हा ह्या नव्हत्या. आम्ही सगळ्यांनी बिबट्या पाहिला होता आणि आमच्या घराच्या खूप जवळून गेला होता. आणि तो आमच्या मुलांनी पण सकाळी 9:30 वाजता पाहिला होता. एवढ्या मोठ्या सगळ्या गजबजामध्ये आपली गाणी चालू होती, सगळ्या लोकांची तयारी चालू होती. मयूरची एंगेजमेंट होती तेव्हा. जिकडे रस्ता दिसेल तिकडे पळ सुटायचं. आणि इकडेच आतमध्ये मक्कात जायचं. दुसरा गावावर मक्यामध्ये मक्कात गेले मी. मक्कात त्याचा बाप. मला सांगा गाऊन वरती कशा पळणार तुम्ही गाऊन घातल्यानंतर? हा ना होय. गाऊन मध्ये कशा पळणार असं घेऊन असं करून पाणी भरल्याशिवाय ऋतू बसेल तिथं. एवढीशी पोळं जायचं पाहिलं केलं. छोट्या नानांचा चिकू बसलाय कॉट वरती. हे बा दुसरी स्त्री नाही घेऊन उडायला चल पटकन ती बडबड करती आणि जरा बघू दे ना किती होतं ते सगळ्याला का पडते एक मिनिट मध्ये काय नेम आपल्याला येतो. आणि अशा भांडतात माझ्या 3 नंदा, म्हणजे या 3 बहिणी. त्यांना माहीत नव्हतं मी शूट काढते म्हणून. सगळं भांडण रेकॉर्ड केले स्टार्टिंग पासून 3 नाही. काही एडिट नाही करणार, तेवढंच एकच वाक्य एडिट करणार मी. असंच टाकणार. एडिट होऊ दे फक्त. कशा कचा भांडतात सगळं टाकणार आहे मी. आणि टायटलच असं देणार आहे, नंदांची झाली नंदा नाही कसा भांडणार आहे नंदा एकमेकींशी कसा भांडणार आहे. बा तोंड उघडं करून झोपले श्लोक. डोळे अर्धे उघडे, तोंड अर्धे उघडं. अशा आम्ही सगळ्याजणी रेडी होत होतो आणि घरामध्ये आम्ही 4घी जणी रेडी होण्यासाठी होतो आणि आमच्याकडे मिरर फक्त एकच होता. मग इमॅजिन आम्ही काय केलं असेल त्यावेळेस. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे लग्न आमच्या भाचीचं, तर आम्ही सगळेजण रेडी झालो आहोत आणि निघालो आहोत. तुम्हाला दाखवते की सगळेजण कसे रेडी झाले आहेत. हे आहेत शीतलताई, पल्लवीताई,
आणि नवरी आतमध्ये. चलो कुठे कुठे. आणि हाय जावई. येस अँड दिस इज साई. सॉरी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गाडी आमची आज ओव्हरलोडेड आहे. निघालो आम्ही लग्नाला. लग्नामध्ये तुम्हाला दाखवते की नवरी आज कशी दिसते, नवरीचे काय आउटफिट आहे आणि मी पण कशी दिसते हे पण सांगा. नमस्कार या. आम्ही दोघींचं काढ पूर्ण काढ सगळे कसे दिसतात. कसा दिसतो आम्हाला दिलाच नाही आम्ही. हे आहे श्रींचं क्षेत्र म्हणजे ओझर. आणि हे आहे ओझर येथील भक्त भवन क्रमांक 3 जे मंदिराच्या एकदम शेजारी आहे. लिफ्ट चालू आहे ना. आम्ही ओझर देवस्थानचं गेस्ट हाऊस आहे, देवाच्या मंदिरा शेजारीचं आहे. तिथे आम्ही बुकिंग केलं आहे कारण की आमच्यासोबत छोटी मुलं आहे आणि आता सध्या उन्हाळा खूप कडक असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण दुपारच्या वेळेस रेस्ट करण्यासाठी इथे आजूबाजूला हॉटेल नाही आहेत जवळ. हॉटेल थोडे लांब आहेत मंगल कार्यालयापासून. तर आम्ही ठरवलं की इथेच आपण एक रूम बुक करूयात आणि देवस्थानचंच ट्रस्टचंच आहे हे. तुम्ही केव्हाही इथे आलात, तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही नक्की इथे करू शकता. सगळी सोय आहे, लिफ्ट आहे, रूम चांगल्या क्लीन आहेत, AC रूम आहेत, नॉन AC रूम आहेतच. तुम्हाला जर दिवसाचं बुकिंग हवं असेल, रात्रीचं बुकिंग हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण करू शकता किंवा फोन करूनही करू शकता. तुम्ही जर ओझर देवस्थान ट्रस्टचं ऑफिस म्हणून टाकलं तिथे नंबर येतात, त्याच्यावरही तुम्ही बुकिंग करू शकता. जर तुम्ही लग्नाला किंवा देवदर्शनाला इथे असाल तर हा ऑप्शन खूप चांगला आहे. आम्ही रस्ता चुकलेलो आहोत. ही आहे रूम. हे डेली क्लिनिंग होतं का रूम गेल्यानंतर? निर्मलाताई प्रवीण गवांदे, पूजाताई प्रशांत वळसे पाटील, त्याचप्रमाणे संगीताताई खेबडे, अर्चना मंगल समय शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय कार्यक्रमाच्या निमित्तानं ही आहे आमची ब्राईड श्वेता आणि तिने जो घागरा घातलेला आहे तो आम्ही महाराणीमधनं घेतलेला आहे. महाराणीचं कलेक्शन खूप सुंदर आहे आणि आमची ब्राईड खरंच खूप गोड दिसत आहे. आणि हा आहे आमचा पहिला लूक म्हणजे साखरपुड्यासाठी. आणि इथे आमचे जावई म्हणजे ऋषिकेश आणि ही जोडी एकदम रबने बनादी जोडीसारखी आहे. आणि ह्या ग्रीन साडीमध्ये आहेत माझ्या नणंदबाई म्हणजे आजच्या वरमाई, श्वेताची आई म्हणजे आमच्या लाडक्या उषा अक्का. ज्यांची मोठी धावपळ सुरू आहे ते शरददादा राऊत. आणि ऋषिकेशच्या बहिणींनी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं एंगेजमेंट रिंगसाठी. कस्टमाइज करून घेतलं होतं दोघांच्या नावाचं. मित्रांचं पुनश्च सच्चे स्वागत. आणि हा आहे आमच्या नवरीबाईचं सेकंड लुक म्हणजे हळदीचा लुक. आमच्याकडे नवरीची किंवा नवरदेवाची हळद ही नाचवत नेतात, तर इथे आम्ही नवरीची हळद नाचवत घेऊन चाललो होतो. ऋषिकेश पुढे ऋषिकेश. 5 जणांनी
कुणी मागे राहू नका आता. हळदीसाठी योग्य ती सुंदर असं जोडपं आणि त्यात सुंदर असं डेकोरेशन. 1 तासाचा आराम झालेला आहे. चला पटपट, चला श्लोक लॉक लाव. चला लॉक लावत. एक मिनिट. इथे आम्ही चेकआउट केलंय. हे कसं बुकिंग होतं दादा? करायचं असेल तर मोबाईल नंबर आहे ना देवस्थानचा. देवस्थानचं ऑनलाईन नाही होत का असं? ऑनलाईन पण होतं. देवस्थानचा मोबाईल जर घेतला तर ते तुम्हाला डिटेल पाठवतो. ऑनलाईन अच्छा, ऑनलाईन साठी काय? कॅमेरा फिरवा. कॅमेरा फिरवा. ग्लू घेतला होता. ओरिजिनल ग्लू. बुकिंगसाठी जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर या तुम्ही नंबरवरती ह्या पण होईल आणि नंबरवरती वेबसाईट कॉल पण करू आहे. शकता. आणि वेबसाईट पण आहे त्यांची. नाव काय? विघ्नहरच का? श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट. अच्छा, थँक्यू. आणि हे आजच्या शोचे शो स्टॉपर मामीचे लाडके भाचे आणि भाची. आणि हा आहे आमच्या नवरीचा थर्ड लुक जो आहे लग्नासाठी. तिने प्युअर सिल्क पैठणी घातलेली आहे. हाय बोलू शकता एकदा सगळ्यांनी. म्हणजे आता ऋषिकेशचा या ठिकाणी गुंतवून येण्याचं काम खरं तर उषा आणि श्रीकांतने केलं आणि त्या माध्यमातून खरं तर अवतार झाला सकाळ. शिवता या आपली हिरोईन दाम्पत्याची कन्या आमच्या आणि नणंदबाई निश्चितपणानं आहेत या त्याच्यात. दोन्ही उभया पैशांचं ताई काम त्यांच्याकडे आहे, बहिणीची आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीचं आणि शिक्षण आम्ही दिलं, सकाळपासून शिक्षित केलं आवरलंय आणि आता आणि आम्ही परत नाही खरं तर आवरलंय जाधव म्हणून आम्ही आता अशा परिवारातील दिसतोय. ऋषिकेश एवढ्या याच्या घरात जीवनामध्ये दिसतोय. खरं तर ही आमची त्यांचे कौतुक आणि आभार. सांडोली इथून आलेले आभार. किती 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 50,000 पाहिजे शूजचे. कॉन्स्पिरसी चाललेली आहे. इकडे पहा दोघी जणी. कुणी पळवलेत? कट्यार इकडून वर्षांनी खेचली आणि मी ती कोणाला तरी दिली. अच्छा, मग माझ्या भावाने
वधू आणि वराजाला या निमित्तानं सप्तपदीसाठी जाऊ द्या. फोटो सेशन नंतर परिपूर्ण होणार आहे. अरे 1 तास त्यांचं फोटोशूटच चालणार, 1 तास ते हलणार नाही स्टेजवर. लग्न लागलेलं आहे आणि आम्ही सगळे आता गणपती बाप्पाचं दर्शन करायला चाललेलो आहे. तुम्हालाही दर्शन देते, चला सगळेजण करूयात गणपती बाप्पांचं दर्शन. मस्त गेलंय ना. आणि हे चहाचे कप आहेत ना, हे चहाचे आणि हे गुळाच्या चहाचे. अच्छा, हे गुळाच्या चहाचे कप आणि हे साखरेच्या चहाचे कप आणि हे आजचे चहाचे स्पॉन्सर. तुम्हाला माहिती आहे का स्पॉन्सर? हे संध्याकाळच्या जेवणाचे स्पॉन्सर. हे आहे जेवणाचे स्पॉन्सर. स्पॉन्सर बदलले. नाही जेवणाचे स्पॉन्सर मामा आहेत. हे नवीन मी मंदिरासमोर ह्या ज्या ताई होत्या यांचं चहाचा स्टॉल होता आणि गुळाचा चहा आणि साखरेचा चहा. काय चहा बनवत होत्या त्या. मग हे भांडी तुम्ही कशाने क्लीन करता? पैसे आत्ताच द्यात, आत्ताच द्यात पैसे. नाही, आई मला म्हणते मंदिरात जायच्या आधी पैसे द्यायचे, नंतर द्यायचे नाही पैसे. संध्याकाळची वेळ आणि वातावरण खूप छान आणि त्यात बाप्पांचं दर्शन म्हणजे सगळे मुहूर्त जुळून आल्यासारखं आहे. गर्दी बिलकुल नव्हती. दर्शन एकदम छान झालं. खूप मन प्रसन्न झालं इथे आल्यानंतर. आणि हे तुमच्यासाठी श्री क्षेत्र ओझरच्या विघ्नहर्त्याचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दर्शन झालं आमच्या सगळ्यांचं. आज गर्दी नाही आहे कारण की फ्रायडे आहे म्हणून, शुक्रवार आहे म्हणून आज गर्दी नाही आहे आणि दर्शन खूप छान झालं आहे. हे सगळं घरी बनवलंय का तुम्ही? हे स्वीट करंजी घरी बनवली आहे? कधी घरी गेल्यावरती खाल्लं ना तुम्ही आम्हाला? हा आहे नवरीचा फायनल लुक म्हणजे सप्तपदीसाठी. आणि आमची ही नवरी आज दिवसभर जेही आउटफिट घातले होते सगळ्यांमध्ये दृष्ट लागण्यासारखी सुंदर दिसत होती. आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसत आहे हा सगळा रुखवत आहे जो नवरीला दिला जातो लग्नामध्ये आमच्याकडे. आणि इथे नवरीच्या 2 माम्या म्हणजे मी आणि निलिमा आम्ही तो रुखवत टेस्ट करून पाहत होतो जेणेकरून तिकडे काही खराब जायला नको म्हणून आम्ही सगळेही रुखवत टेस्ट करत होतो. आणि त्यात स्पेशली करंजी होती जी माझी खूप फेवरेट आहे आणि दिवाळीशिवाय ती कधी बनत नाही म्हणून मी ती टेस्ट करत होते. आणि सगळे आम्हाला पाहून हसत होते की आमचं काय चाललं आहे. सगळं लग्न आटोपल्यानंतर देवदर्शन झाल्यानंतर घरी निघालोय. पण घरी निघताना तुम्हाला मी दाखवते की इथे तलाव पण आहे, बोटिंग पण होतं. किती छान दिसत आहे. नदीच आहे ही पण इथे बोटिंग पण होतं. खूप छान आहे आणि संध्याकाळच्या टाईमला तर खरंच खूप फ्रेश वाटतं इथे. लग्न झालं, देवदर्शन झालं. देवदर्शनानंतर सगळ्या नातेवाईकांना भेटणं झालं आणि त्यानंतरची ही संध्याकाळ ती पण ओझर या ठिकाणी देवाच्या दारी. सगळेच योग हे आज जुळून आले होते. आणि हे आहे विघ्नहर येथील उद्यान. उद्यानही एवढं सुंदर होतं आणि तिथून दिसणारा हा मंदिराचा कळस. निमंत्रण छान वाटतं. आम्ही आलो आहोत जेवायला.
काय खाणार आहे? क्या खाने वाला है? चिकन थाली आणि फिश मांसवड़ी इथे मांसवड़ी मिळणार आहे. नो थैंक्स। जो कल रात को खाया था। रात में जो खाया था हमने मांसवड़ी वो खाएंगे ना? श्लोक तुम क्या खाने वाले हो? मामी चिकन मच्छी नाही वहिनी मच्छी। मच्छी तुम्ही मुंबईला निघा मुंबईला इथून गाडी आहे डायरेक्ट बंद कर निघा तुम्ही. तुमची बॅग पण येते नाही तर असं झालं आमच्या श्वेता आणि ऋषिकेशचं लग्न. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. लग्न खूप छान झालं. जेवणही खूप चांगलं होतं. देवदर्शनही झालं. फक्त एकच असतं की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार असते, त्याचं थोडंसं दुःख हे आपल्याला असतंच, पण ती तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार असते, त्याचाही आनंद आपल्याला असतो. तर ह्या नोटवरती आपण श्वेताला सगळेजण तिच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.